नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत करते. पावसाळा म्हटलं की आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवले जातात. त्यामधीलच एक प्रकार म्हणजे पालक भजी. म्हणजेच आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पालक भजी. ही रेसिपी बनवताना मी सर्व साहित्य हे प्रमाणात घेऊन सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी समजेल. त्याआधी मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी इथे मी हे वाटण बनवलेले आहे. त्यासाठी इथे मी 3-4 हिरवी मिरची असे तुकडे करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच यामध्ये मी 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हा लसूण आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे मी हे असे बारीक करून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी लसूण आणि मिरचीचा हा ठेचा असा करून घेतलेला आहे. आता यामध्येच मी सुरुवातीला ओवा घातलेला नव्हता, कारण मला तो खूप असा बारीक करायचा नव्हता, म्हणून मी नंतर अर्धा टीस्पून यामध्ये ओवा घातलेला आहे आणि तो थोडासा मला जाडा ठेवायचा होता, म्हणून मी परत थोडासा तो यामध्येच मी बारीक करून घेतलेला आहे. आता इथे मी एक भांडे घेतलेले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मी ही पालकाची भाजी चिरून घेतलेली आहे. ही पालकाची भाजी मी निवडून स्वच्छ धुवून नंतर अशी चिरून घेतलेली आहे आणि ह्या कपामध्ये भरताना मी अशी थोडीशी दाबून भरलेली आहे, कारण या भज्यामध्ये मला पालक हा जास्त घालायचा होता, जेणेकरून जे आपले लहान मुलं हे पालकाची भाजी किंवा जे कोणी मोठे असतील तर ते पालकाची भाजी खायला काही वेळेस कंटाळा करतात. तर त्यांच्या पोटामध्ये ही भाजी गेली पाहिजे आणि ह्या भाजीमधील जे काही जीवनसत्व आहेत तर ते त्यांना मिळाली पाहिजे. तसेच मी दुसरा 1 कप इथे त्याच प्रमाणात दाबून भरलेला होता आणि म्हणजेच इथे 2 कप मी इथे पालकाची भाजी चिरून घेतलेली आहे. आणि नंतर सपाट कप इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. मी कांदा खूप बारीकही चिरलेला नाही आणि खूप मोठाही नाही, असा मिडियममध्ये हा कांदा चिरायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता. नंतर इथे मी जो ठेचा मी वाटण करून घेतलेला होता हिरवी मिरची, लसूण आणि ओव्याचा, तर तो देखील यामध्ये मी घालून घेतलेला आहे. आता यामध्ये मी हे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा सोडा घातलेला आहे. यानंतर यामध्ये मी हे बेसन घालून घेणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मी हे 1 कप बेसन घेतलेले आहे आणि ते या साहित्यामध्ये मी घालून घेत आहे. तर सुरुवातीला हे 1 कप बेसन मी यामध्ये घेऊन हे 1 कप बेसन यामध्ये असं मिक्स केलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला मी पाण्याचा वापर केलेला नाही. हे बेसन या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडे थोडे पाणी करून आपल्याला हे सर्व साहित्य भिजवून घ्यायचं आहे. पालकाला स्वतःचा थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे यामध्ये पाणी अगदी थोडं थोडं करतच घालायचं आहे. तर ही भजी आपल्याला वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी करायची आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 1 कप यामध्ये मी हे बेसन पीठ घातलेलं आहे. एकंदरीत या पालक भाजीमध्ये मी 2 कप बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि ते बेसन पीठ देखील यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी मग सांगितल्याप्रमाणे पालकाला स्वतःचा ओलसरपणा असतो, त्यामुळे हे पीठ मळताना आपल्याला पाणी खूप असं लागत नाही. आपल्याला ते थोडं थोडं करतच घालायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी अगदी थोडं थोडं करत हे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी असं मळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवते. साधारणपणे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे, जेणेकरून आपला छान असा भजी आपल्याला सोडता आला पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे दाखवलेलं आहे.
म्हणजे तुम्ही जर हे भजी अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्ही अगदी सहज ही भजी बनवू शकता। तर इथं हे आपलं पीठ मळून तयार आहे। चला तर मग आता ही आपण तळून घेऊया। त्यासाठी इथे मी हे तेल गरम केलेलं आहे। सुरुवातीला तेल हे गरमच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ही मी भजी अशी हाताच्या साहाय्याने सोडलेली आहेत। आता सुरुवातीला या भज्याला मी लगेच झारा लावलेला नाही आहे। सुरुवातीला वरून असे हे भजी सुकू द्यायचे आहेत, म्हणजे त्याच्या थोड्याशा बुडबुड्या कमी होऊ द्यायच्या आहेत आणि नंतरच याला झारा लावायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, मी हे वरून भजी थोडीशी सुकू दिल्यानंतरच झारा लावलेला आहे। त्यामुळे भजी ही पटकन म्हणजे चिटकलेली नाही आहेत आणि ती पटकन अगदी ह्या तेलामध्ये सुटलेली आहेत। आणि अशा प्रकारे ह्या झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला सतत फिरवत ही भजी छान अशी चौबाजूनी तळून घ्यायची आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण जी भाजी घेतलेली होती आणि जे बेसनचं प्रमाण घेतलेलं होतं, तर ते प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे। त्यामुळे बेसनाचं या भाजीला छान असं कोटिंग देखील आलेलं आहे आणि ही भाजी अगदी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, अगदी सॉफ्ट अशी तयार होतात। तर तुम्ही ते पाहू शकता, असे झाऱ्याच्या साहाय्याने मी हे सतत फिरवत हे भजी अगदी कुरकुरीत केलेली आहेत आणि आता ही भजी आपली छान अशी तळून तयार आहेत। आता ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता सर्व भजी मी इथे तळून घेतलेले आहेत आणि यावरती मी मिरची देखील तळून घेतलेली आहे आणि यावरती मी टाकलेले आहे। तर अशा प्रकारे हे प्रमाण वापरून तुम्ही ही पालकाची भजी अगदी न चुकता बनवू शकता। आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।